यंदा लहानापासून मोठ्यापर्यंत सलग सुट्टी मिळाली. कामाक जाणाऱ्यांका 8 दिवस सुट्टी, त्यामुळे खाऊन खाऊन नुसते झोपे काढणे. रडावली तो. आता त्यांना पोहे नको, फराळ तर अजिबात नको. झणझणीत चमचमीत असा काहीतरी होया. आज केले बेसनाचो पोळो बरोबर भाकरी गरमागरम आणि च्या. ह्या त्यांना चलता. बेसन घेतले 4 चमचे, त्याच्यात बारीक चिरून कांदो, हळद, लाल तिखट, चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर. भज्यासारख्या हो, पण तव्याक लावून पोळो, त्याच्यावर भाकरी बरी लागता ना. ह्या त्यांना चलता. आता पोहे म्हणाली अजिबात नको. उपीट तर त्यांना हरशीच नको. मग एक तवो घेतलं, त्याच्यात घातलं तेल आणि असे बेसनाचे गरमागरम पोळे काढून दिले. हे चलतं. चमचमीत झणझणीत झाली ना, सगळ्यांक आवडता. साधा जेवणच नको असतं. त्यामुळे असा काहीतरी दिलास की आपली बाजू मारून नेऊक मिळतं. रोज तरी नाश्ता करतालास का? त्यांका डोसे इडली ह्या चलता, पण ती फुगीचा ना. आता सुद्धा रोज रोज बरा नाही. कधीतरी 15 दिवसांनी महिन्यान ठीक आहे. म्हणून बेसनाचे पोळे, भाकरी आणि च्या ह्यो देवकय बरो आणि खाऊकय बरो. असं करा, खावा. आवडतलो आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब